विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर नासिक में नंदिनी नदी सफाई अभियान चलाया गया। इस दौरान मंत्री गिरीश महाजन ने नागरिकों से पर्यावरण संरक्षण और शहर की स्वच्छता की जिम्मेदारी निभाने का आह्वान किया। विश्व पर्यावरण दिवस के मौके पर नासिक में नंदिनी नदी की सफाई के लिए विशेष अभियान आयोजित किया गया। इस अभियान में बड़ी संख्या में स्वयंसेवकों और नागरिकों ने भाग लिया। कार्यक्रम को संबोधित करते हुए मंत्री गिरीश महाजन ने कहा कि आने वाले कुंभ मेले के लिए देश विदेश से लाखों श्रद्धालु नासिक पहुंचेंगे। ऐसे में शहर और यहाँ की नदियों को स्वच्छ और सुंदर बनाए रखना हम सभी की जिम्मेदारी है। उन्होंने कहा कि नासिक की पहचान विश्व स्तर पर है और इस गौरव को बनाए रखने के लिए नागरिकों की सहभागिता बेहद जरूरी है। गिरीश महाजन ने बताया कि स्वच्छता अभियान में हजारों स्वयंसेवक शामिल हुए हैं, जो एक सकारात्मक संदेश देता है। उन्होंने सभी नागरिकों को विश्व पर्यावरण दिवस की शुभकामनाएं देते हुए पर्यावरण संरक्षण, स्वच्छता और हरित विकास के लिए योगदान देने की अपील की। साथ ही स्वच्छ, सुंदर और पर्यावरण अनुकूल नासिक के निर्माण के लिए सामूहिक प्रयासों की आवश्यकता पर जोर दिया। माता की वंदे वंदे। जगद्गुरु पूजनीय नरेंद्राचार्यजी महाराज त्यांना प्रथम वंदन करतो। आपल्या सर्वांचंही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो। अतिशय मोठ्या संख्येमध्ये बसा आपण अतिशय मोठ्या संख्येमध्ये आपण आज नंदिनी नदी स्वच्छता करण्यासाठी एकत्रित झालेला आहात आणि खरी काळाची गरज आहे। आपण ज्या नदींना पवित्र म्हणतो त्या नद्यांची आज परिस्थिती काय तर बघितल्यावर प्रत्येकाला वाईट वाटतं। आणि जे नाशिक ज्याचं एक वेगळं नावलौकिक देशभरामध्ये जगभरामध्ये आहे। नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत आणि या सर्वांचं अधिक महत्वाचं काय असेल तर तिथल्या नद्या असतात। आमची गोदावरी माई असते, पण आज सगळ्या नद्या इतक्या प्रदूषित होत चाललेल्या आहे, इतकी घाण त्या ठिकाणी होत चाललेली आहे की तिकडे बघवत सुद्धा नाहीये। आणि ते साफ स्वच्छ करण्याचं काम आपण या ठिकाणी हाती घेतलेलं आहे। आज जवळपास 10, 12, 15 हजार व्हॉलंटियर्स सगळे स्वयंसेवक या ठिकाणी नंदिनी नदीमध्ये उतरणार आहेत। त्यासाठी सगळ्या मशिनरीज आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत, सगळे व्हॉलंटियर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला ही नदी स्वच्छ करायची आहे। आपलं शहर स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, हरित असलं पाहिजे, त्यासाठी आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे। आणि तो फक्त प्रशासनाचा नाही, कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा नाही, तर आम्हा प्रत्येक नाशिककरांचा तो प्रयत्न या ठिकाणी असला पाहिजे। त्याशिवाय आम्ही ही नदी ही स्वच्छ सुंदर करू शकणार नाही। कुंभमेळा या ठिकाणी वर्षभरावर आलेल्या 1.25 वर्षावर जगभरातून अनेक लोक या ठिकाणी येतील, देशभरातून लोक कोट्यावधी या ठिकाणी येतील आणि त्यावेळेला सगळ्यांनी म्हणजे आपलं कौतुकच केलं पाहिजे। नाशिक शहर किती सुंदर आहे, किती स्वच्छ आहे, किती हरित आहे, याचं सर्वांनी या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। यासाठी सगळा आपला प्रयत्न आहे आणि नुसतं कुंभमेळ्यापुरतच नाही तर कायमस्वरूपी आपण जे सांगितलं की दरवर्षी पर्यावरण दिनाच्या दिवशी आपण या ठिकाणी ही मोहीम हाती घेऊ। मी म्हटलं कुंभमेळ्यापर्यंत आपल्याला 3-4 वेळा आपल्याला काम करावं लागेल। एक 4 महिन्यातून एकदा केलं, 12 महिन्यात 3 वेळा जर काम केलं सगळ्यांनी मिळून तर मला वाटतं या नंदिनी नदीचं रूप बदलणार आहे, तिचं स्वच्छ आणि शुद्ध निर्मल होणार आहे। त्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी करून ठेवावी। आम्ही आपल्या सोबत आहोत, जास्त वेळ आपला घेत नाही, ऊन होऊन जाईल, 7:30 झाले, 7 वाजता आपल्याला निघायचं होतं, जरा आधीच उशीर झालेला आहे। त्यामुळे आपल्या सर्वांचे पुन्हा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांना वंदन करतो। पर्यावरण दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज।